मोगॅम्बो खुश होते. मला वाटतं बॉन्डिंग बद्दल बोलायचं असेल तर स्टेजवरनं बोलण्यामध्ये मजा नाही, मला खाली यायला लागेल. तो कॅमेरावर तुम्ही आता काय कराल ते बघा. क्या लगता है? We have a lot of inhibitions that can kill by the body. सो इनिबिशन्स कशामुळे असतात? बरेच वेळा जनरली इनिबिशन्स परसेप्शनमुळे असतात. टीएलसी बद्दलचं परसेप्शन, स्वतःबद्दलचं परसेप्शन, माझ्याबद्दलचं तुमचं परसेप्शन. माझ्याबद्दलचं काय परसेप्शन आहे तुमचं? सो आपण आपले जे काही डिसिजन्स आहेत बिझनेसमध्ये, पर्सनल लाईफ मध्ये, हे त्या परसेप्शनवर घेत असतो. परसेप्शन इज परसेप्शन, इट इज नॉट रियालिटी. हे लक्षात घ्यायला पाहिजे की परसेप्शन वरती डिसिजन घ्यायचे नाही. कारण द अपोजिट साइड, द चेंज विच हॅज टू हॅपन इज पर्स्पेक्टिव्ह. परसेप्शन वर आपल्या पर्स्पेक्टिव्ह कडे यायचं. पर्स्पेक्टिव्ह म्हणजे दुसरं पॉइंट ऑफ व्ह्यू. इकडे येतो, एक दोन मिनिट असं माझ्यासमोर तुला बाहेर दिसत, हा मला दिसत, तुला का दिसत नाही? हा पुढे जायचं पाठ. तुला काय करायला लागेल? बाहेर बघण्यासाठी उलट म्हणजे तुला थोडासा बदल झाला तरी पण पर्स्पेक्टिव्ह बदलेल. सो जेव्हा आपण थँक्यू एखादा डिसिजन घेतो तेव्हा दुसरा पर्स्पेक्टिव्ह बघणं फारच महत्वाचं. आणि दॅट पर्स्पेक्टिव्ह विल गिव्ह युअर. आणि टीएलसी मध्ये तो पर्स्पेक्टिव्ह तुम्हाला मिळू शकतो. व्हेन यू डू ग्रेट बॉन्डिंग, तुम्ही यू हॅव द पेशन्स टू लिसन टू समबडी एल्स. त्यांचं पर्स्पेक्टिव्ह समजण्याचा तुम्हाला पेशन्स येतो. यू डोंट रिॲक्ट. सो फ्रॉम रिॲक्शन यू गो टू रिस्पॉन्स. सो सेकंड चेंज तुमच्या जो येईल, एक तो परसेप्शन टू पर्स्पेक्टिव्ह येईल, दुसरा येईल फ्रॉम रिॲक्शन टू रिस्पॉन्स. यू विल रिस्पॉन्ड. You will take a pause when somebody is hearing his opinion, because you are looking at it from a perspective person, and then you will respond. याने सगळ्यांनी काय होणार? हे सगळ्यांनी तुमचं विजडम वाढणार. विजडम टीएलसी मध्ये आपल्याला नॉलेज मिळतं. सेशन्स मधनं हे ते आपण ते इम्प्लिमेंट करतो की नाही पुढचा भाग झाला, पण नॉलेज तर मिळते. नॉलेज इज नॉट गुड इनफ. यू नीड विजडम. विजडम कम फ्रॉम शेअरिंग युअर एक्सपिरियन्स. आणि बॉन्डिंग झालं तर शेअरिंग ऑफ एक्सपिरियन्सेस होणार. त्याने तुम्हाला विजडम मिळणार. हे विजडम दोन प्रकारे मिळू शकतं. एक तर आपण चुका करण्याने मिळेल, दुसरं दुसऱ्यांच्या चुका समजून घेणार पण मिळेल. त्यामुळे यू हॅव टू बी ओपन टू दॅट पर्स्पेक्टिव्ह ऑफ लुकिंग ऍट अदर्स फेल्युअर्स अँड सक्सेसेस अँड गेट दॅट विजडम. हे सगळं केल्याने काय होणार? येस. आणि त्यामुळे काय होणार? ग्रोथ होणार आहे. पण त्याच्या आधी एक पॉइंट आहे. सी वी आर अन एंटरप्रेन्योर, आणि आपण ऍज अन एंटरप्रेन्योर वी फील आवरसेल्व्हज एज पॉवरफुल अँड इन कंट्रोल. आणि टीएलसी मध्ये पण असंच बरेच वेळ होतं की कंट्रोलिंग येतं. आपण सगळे स्वयंभू आहोत ना, आपल्याला कंट्रोल आवडत नाही, आपल्याला कंट्रोल करायला आवडतं. सो होमवर्क, अटेंडन्स, ते सगळे जे तुम्ही बघितलं त्याच्या रास, आरसी, हे सगळे कंट्रोल पॉइंट्स आहेत. पण कंट्रोल लागतो तो प्रोसेसिस ना लागतो. प्रोसेसिस हॅव टू बी कंट्रोल सो दॅट देर इज नो डेव्हिएशन अँड देर इज नो व्हेरिएशन. पीपल डोंट लाईक कंट्रोल, पीपल लाईक पॉवर. पण टीएलसी मध्ये देर इज नो पोझिशनल पॉवर. पोझिशनल पॉवर तुमची जी आहे ती सगळी कंपनीच आहे तुमची. तुम्ही सीईओ, एमडी, जे काय असतात त्यामुळे तुम्ही कोणाला काढू शकता, घेऊ शकता. दॅट इज पोझिशनल पॉवर. टीएलसी मध्ये पोझिशनल पॉवरच नाही. सो इट इज ऑल पर्सनल पॉवर. पर्सनल पॉवर कशी येणार? विजडम. आणि विजडम कसं येणार? नो, वेन यू गेट दॅट एक्सपिरियन्स, वेन यू इम्प्लिमेंट थिंग्स, यू फेल, यू सक्सीड, यू विल बी वायझर. वेन यू बिकम वायझर, यू शेअर विथ अदर्स अँड दे बिकम वायझर अँड युअर क्रेडिबिलिटी इन्क्रीजेस अँड यू बिकम इन्फ्लुएन्शियल. सो यू आर नाव इन्फ्लुएन्शियल ऑन अदर्स. That means once you start being influencer, you can become inspirational also. The moment you become inspiring to others, what happens? Power वाढते. तुमची पर्सनल पॉवर वाढते. And that is all you need to have. आणि हेच पर्सनल पॉवरचं गणित जर तुम्ही तुमच्या कंपनीत आणलं
पोझिशनल पॉवर आपण पर्सनल पॉवर वापरली कंपनीमध्ये, तर आय थिंक युअर कंपनी विल बी अ कम्युनिटी अँड नॉट अन ऑर्गनायझेशन. आणि आपला सगळा ऑब्जेक्टिव्ह तोच असायला पाहिजे की हाऊ वी डू वी बॉन्ड, हाऊ डू वी इम्प्रूव्ह अवर पर्सनल पॉवर अँड क्रिएट अ कम्युनिटी इन युअर कंपनी रादर दॅन ऑर्गनायझेशन. आणि मग त्यामुळे ग्रोथ होईल. सो चेंज तर होतच असतो, लाईक और डोंट लाईक चेंज घडत असतो, पण टीएलसी मध्ये आपण चेंज घडवतोय आणि दॅट विल लीड टू ग्रोथ. सो मन सगळ्यात आपल्याला जास्त वेळ नाही आहे, पण वाट बघतोय. त्यामुळे इस बात पे की सगळे आपण इथे बसलो हे बॉन्डिंग ग्रोथ साठी आहे. सो टेक इट सिरियसली, बॉन्डिंग इज फॉर ग्रोथ. याची मजा तर आपल्याला येणारच आहे, पण आपल्याला सगळ्यांना मिळून किती ग्रो करायचंय, and not one time 10x, rolling 10x. Okay, so इस बात पे सबको एक बार तालियां हो जाए and let's celebrate.